नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। माळशेरस्ते भाजप नेते उत्तम जानकर नाराज असल्याची माहिती। माढ्यात धैर्यशील मोहितेंना उत्तम जानकर समर्थन देण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीस उत्तम जानकरांना भेटून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतील। ही निवडणूक नात्यांची नाहीये तर वैचारिक विषयावरची आहे। शरद पवारांवर विचारलेल्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचं हे उत्तर आहे। सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता। 16 एप्रिलपर्यंत काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची प्रतीक्षा करणार। 16 तारखेलाच विशाल पाटील भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन करणार। माढ्यातील अभय जगतापांच्या बंडाची शरद पवारांनी घेतली दखल। शरद पवारांनी अभय जगतापांना तातडीने भेटीसाठी बोलावलं। अपक्ष लढण्याचे अभय जगताप यांनी दिले होते संकेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचा प्रचार सुरू। नारायण राणेंनी उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर प्रचाराला वेग। नमो संवाद यात्रेच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा कार्यरत। लातूरच्या रेणापूरमध्ये काँग्रेसकडून महिला मेळाव्याचं आयोजन। मेळाव्याला वैशालीताई देशमुख, आमदार धीरज देशमुखांची उपस्थिती। अहमदनगरच्या शिर्डी मतदारसंघात महायुतीच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन। भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंची कार्यक्रमाला गैरहजेरी, तर कार्यक्रमात विखे पाटलांची महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका। आरक्षण मिळालं नाही तर 4 जून नंतर पुन्हा उपोषण करणार, मनोज जरांगे पाटलांची भूमिका। लोकसभेला कुणालाही पाठिंबा नाही, उमेदवारीही उभे केलेले नाहीयेत। नेत्यांना मराठा मतांची आता भीती नाहीये। मराठा समाजानं सत्ताधारी विरोधकांना पाडावं, मनोज जरांगेंचं वक्तव्य। नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची 20 एप्रिलला सभा। खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या समर्थनार्थ मोदींची सभा। सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी अभिनेते सुनील शेट्टींचा रोड शो। रोड शोला नागरिकांचा प्रतिसाद। चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या प्रचारासाठी आणखी सेलिब्रिटी मैदानात उतरण्याची शक्यता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं शाहू छत्रपती महाराजांकडून आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन। यावेळी सतेज पाटील देखील उपस्थित। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनोखं अभिवादन। वेंगुर्ले आरवली समुद्र किनाऱ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाळूशिल्प। वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी उभारलंय वाळूशिल्प। अहमदनगरमध्ये काड्या आणि कार्डबोर्डमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 3D कलाकृती। कला शिक्षक प्रमोद उबाळेंचं कलेच्या माध्यमातून हे बाबासाहेबांना अभिवादन। धाराशिव जिल्ह्यात 58,000 ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदार। 4,000 मतदार आता घरूनच मतदान करणार आहेत, तर 50,000 मतदारांकडून घरातून मतदान करण्यास नकार। भंडाराच्या साकोलीमधील 98 वर्षीय आजी जैनबी कुरेशी महाराष्ट्रातील पहिल्या गृह मतदार। नव्या सुविधेमुळे आता वृद्धांना घरून मतदान करणं शक्य। मतदार आणि लोकशाहीचा विवाह। चंद्रपूरच्या कला शिक्षकानं तयार केली अनोखी लग्नपत्रिका। मतदान वाढवण्यासाठी शिक्षकांकडूनच हा प्रयत्न। अमरावती जिल्ह्यात दिव्यांग आणि वयोवृद्ध आता 911 जणांनी बजावला गृह मतदानाचा हक्क। कालपासून अमरावतीत गृह मतदानाला सुरुवात। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जामनेर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, तर छत्रपती संभाजीनगरमधील शेंदुर्णी नाक्याची पाहणी। सिंधुदुर्गातील कुडाळ शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज। पोलिसांकडून नाकाबंदी मोहीम सुरू। उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडलेली वाघीण बेपत्ता। जंगलात पडलेल्या अवस्थेत आढळलंय। कॉलर GPS। अधिकाऱ्यांकडून शोध सुरू आहे। चंद्रपूरच्या मांजरीमध्ये अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांची आमदार प्रतिभा धानोरकरांकडून विचारपूस। आरोग्य यंत्रणांशी देखील चर्चा केली। चंद्रपूर जिल्ह्यात एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान सामूहिक भोजनामधून 100 नागरिकांना विषबाधा। एक वृद्ध व्यक्ती दगावली, तर नागरिकांवर आता रुग्णालयात उपचार सुरू आहे। नाशिकच्या पिंपळगाव वसवंतमध्ये जुगार अड्ड्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। परिसरामध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट। पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष। पुण्याच्या खेडमधील प्रतिपंढरपूर श्री क्षेत्र कोडूसमध्ये बैलगाडा शर्यतींचा थरार। श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सव निमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन। पुण्याच्या भोरमधील उतरोली गावातल्या बैलाच्या वाढदिवसाची चर्चा आहे। घरातील सदस्याप्रमाणे औक्षण करत केक कापत बैलाचा वाढदिवस साजरा।
धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस 1800 एकर क्षेत्रावरील फळबागा आणि पिकांचं नुकसान पंचनामे करण्याचं आवाहन. धाराशिवच्या भूम तालुक्यातील 17 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचं दूषित नमुने आढळलेले आहेत, तर ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यामध्ये पाणी टंचाई. सिरोंचा तालुक्यातील चिटूर गावातील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. लातूर जिल्ह्यातल्या फळबागांना अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका. टोमॅटो, द्राक्ष आणि केळीच्या बागांचं मोठं नुकसान. भुसावळ तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांना फटका. काढणीला आलेल्या कांद्याचं नुकसान. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी पुन्हा पावसाची हजेरी. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जळगावच्या बोदवड बाजार समितीमध्ये तुरीची मागणी वाढली. आवक वाढल्यानं आता भावामध्ये वाढ आहे. तूर 11,000 रुपये प्रति क्विंटल. वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये 4,000 कोटींचा घोटाळाचा आरोप. शिंदेगडाच्या महेश शिंदेंचा पवारगडाच्या शशिकांत शिंदेंवर गंभीर आरोप. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वाटे गावात गव्याचा कळप. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. अहमदनगर जिल्ह्यातून पुण्याच्या शिरूरमध्ये मेंढपाळ शेळ्या मेंढ्यांच्या कळपासह दाखल. चारा आणि पाण्याच्या शोधात मेंढपाळांना वणवण करावी लागते. दरम्यान परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे मेंढपाळांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागते. पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून 2.5 वर्षाचा मुलाला विष पाजून पतीची आत्महत्या. नागपूरच्या वानाडोंगरी परिसरातल्या हॉटेलमध्ये ही घटना घडली. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंद घाट रस्ता 30 मे पर्यंत बंद. रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार. पुण्याहून गुवाहाटी संबळपूरसाठी विशेष रेल्वे. पुणे संबळपूर साप्ताहिक विशेष रेल्वे 16 एप्रिलपासून दर मंगळवारी, तर पुणे गुवाहाटी गुरुवारी सकाळी 10 वाजता सुटेल. कोल्हापुरातील अंबाबाई मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेला सुरुवात. पुढील 2 दिवस भाविकांना गाभाऱ्यामधून दर्शन बंद राहील. नागपूरमध्ये चैत्र नवरात्रीच्या निमित्तानं सामूहिक रामरक्षा पठण. आयोजनामध्ये महिलांचा मोठा प्रतिसाद. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी केंद्र सरकारकडून 12 किल्ल्यांना नामांकन. नामांकित किल्ले खासगी अतिक्रमणांच्या विळख्यात. अतिक्रमण काढण्यासाठी आचारसंहितेनंतर नियोजन करण्यात येणार. परभणीच्या जिंतूरमध्ये संत हिरामणजी गिरी महाराजांची यात्रा संपन्न. राज्यभरातून गोसावी समाज बांधवांची उपस्थिती. चंद्रपूरमध्ये देवी महाकालीच्या चैत्र नवरात्रोत्सवाचा आजपासून प्रारंभ. महिनाभर चालणाऱ्या यात्रेत हजारो भाविकांची उपस्थिती. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यात हिरव्या मिरचीचं विक्रमी उत्पादन. 30 गुंठे क्षेत्रावर सितारा या वनाच्या रोपाची लागवड झालेली आहे. नवी मुंबईत मिरचीचे भाव कोसळले. भाव कमी झाल्यानं गृहिणींच्या मिरच्या घेण्यासाठी लगबग. साताऱ्याच्या फलटणमध्ये मानवी साखळीच्या सहाय्यानं साकारलाय भारताचा नकाशा. नकाशाद्वारे मतदान जनजागृतीचा प्रयत्न.